नेहा एका पावसाच्या थेंबासारखी. पुण्यात पावसाळा नुकताच सुरू झाला होता. आकाश ढगांनी भरलेलं, रस्त्यावर थेंबांची टपटप आणि नेहाची सायकल नेहमीप्रमाणे कॉलेजकडे वळत होती. तिच्या डोक्यावर जुना रेनकोट, डोकं झुकवलेलं, पण पाय मात्र ठाम. नेहा देशपांडे एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. BComच्या शेवटच्या वर्षाला होती. अभ्यासात हुशार, पण मनाने नेहमी शंकित. लोक काय म्हणतील हा प्रश्न तिला प्रत्येक पावलावर अडवायचा. पण आत एक वेगळा गोंधळ सुरू होता. तिला मोठं काहीतरी करायचं होतं, पण कसं, कुठे आणि का याचं उत्तर सापडत नव्हतं. नेहाच्या कॉलेजमध्ये एक स्पर्धा जाहीर झाली. उदयोन्मुख उद्योजक. त्यात सहभागी विद्यार्थ्यांना स्वतःचा छोटासा व्यवसाय कल्पना म्हणून मांडायचा होता. तिच्या वर्गातले मित्रमंडळी उत्साहात होते. काहीजण तिला म्हणाले, नेहा तू का नाही भरत फॉर्म? तू तर चांगलं बोलतेस, तुझ्याकडे कल्पना पण असतात. तेव्हा नेहा फक्त हसली. आतून ती विचार करत होती, मी समोर उभी राहून प्रेझेंटेशन देणार? लोकांनी हसायचं थांबवलं की काय? ती घरी गेल्यावर डायरी लिहू लागली. माझं मन धाव घेतंय, पण माझा आत्मा थरथरत राहतो. हे दोन कधी जुळणार आहेत? दुसऱ्या दिवशी ती कॉलेजमध्ये बसली होती. तेवढ्यात त्यांची अकाउंट्स प्रोफेसर वैशाली मॅडम वर्गात आल्या आणि म्हणाल्या, नेहा तुझं नाव मी स्पर्धेसाठी दिलंय. तुझ्याकडे काहीतरी वेगळं आहे, घाबरू नको. ही संधी आहे स्वतःला पाहण्याची. नेहा आधी अस्वस्थ झाली, पण दुसऱ्या क्षणी मॅडमच्या डोळ्यातला विश्वास पाहून तिने फॉर्म भरला. त्या रात्री तिने स्वतःलाच एका नव्या नजरेनं पाहिलं. स्वतःचा आवाज रेकॉर्ड करून प्रेझेंटेशनचा सराव करताना ती पहिल्यांदाच म्हणाली, हे मला जमतंय, खरंच जमतंय. स्पर्धेच्या तयारी दरम्यान तिच्या मनात अनेकदा शंका आल्या. एक दिवस तिच्या लॅपटॉपने अचानक काम करणं बंद केलं. प्रेझेंटेशन तयार होत असतानाच तिला झटका बसला. ती रडत आईकडे गेली. आई मी नाही करू शकत, हे सगळं माझ्यासाठी नाही. आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि हसून म्हणाली, नेहा एका पावसाच्या थेंबातही सागर भरलेला असतो. तू त्या थेंबासारखी आहेस. पडशील, पण त्यातूनच काहीतरी उगम होईल. त्या रात्री कॅफेमध्ये जाऊन पुन्हा प्रेझेंटेशन सुरू केलं. झोप न घेता तिने सादरीकरण पूर्ण केलं. स्पर्धेचा दिवस आला. नेहा रंगमंचाच्या मागे उभी होती. तिच्या पायात कंप, हातात कंपने, पण डोळ्यात एक वेगळी चमक होती. तिचं नाव पुकारलं गेलं. ती मंचावर आली. पहिले काही सेकंद खूप अवघडले, पण नंतर तिच्या आवाजात एक स्थिरता आली. मी नेहा देशपांडे आणि माझं स्वप्न आहे छोट्या शहरातल्या महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाचं केंद्र उभारायचं. ती बोलत गेली, आत्मविश्वासाने, अनुभवातून आणि भावनेनं भरलेलं. श्रोते शांत. तिचं मन मात्र आता गोंधळलेलं नव्हतं. ती तिच्या तत्वांवर ठाम होती. स्पर्धा संपली. निकाल लागला. नेहाला दुसरा क्रमांक मिळाला. लोकांनी टाळ्या वाजवल्या. मित्रमंडळी तिच्या भोवती जमली. पण नेहासाठी सर्वात मोठा पुरस्कार होता तो, जेव्हा मॅडमने तिला मिठी मारून म्हटलं, आज तू तुझा खरा चेहरा पाहिलास. नेहा घरी परतली. डायरी उघडली आणि लिहिलं, आज मी माझ्या सावलीला घाबरले नाही. आज मी स्वतःला स्वीकारलं आणि त्या क्षणाला मी जिंकलं. ती पुढे खूप मोठी उद्योजिका झाली का? नाही. पण तिने एक लहानशी कार्यशाळा चालू केली, जिथे ती गावातल्या तरुणींना आत्मनिर्भर होण्याचं प्रशिक्षण द्यायची. ती त्यांच्यात आत्मविश्वास पेरायची, जसं मॅडमने तिच्यात पेरलं होतं. आणि दर आठवड्याला एक छोटा आरसा त्यांच्यासमोर ठेवायची आणि म्हणायची, तुमच्या यशाची पहिली सुरुवात या आरशात दिसते. स्वतःवर विश्वास ठेवून पहा. आपल्यातल्या नेहासारख्या मुली किंवा मुलं अनेक ठिकाणी असतात, जे शंकांच्या पायात बांधलेले असतात. पण जिथे संधी आणि थोडा विश्वास मिळतो, तिथे त्यांचं रूपांतर होतं. कारण आत्मविश्वास म्हणजे आवाजाचा मोठेपणा नाही, तो म्हणजे हळू आवाजातही स्वतःवर ठाम राहणं. जीवनात पाऊस कधीही येतो, पण त्याच्यात न भिजता चालणं म्हणजे आत्मविश्वास.